पराजित मठ प्रतिष्ठा करणे. गावी एक संन्यासी दिग्विजय करीत आला. एका गावामध्ये संन्यासी सर्व दिशांवरती विजय मिळवून आला. ज्ञानाने त्याने गावीच्या संन्याशाची उभारणी केली. गावामध्ये संन्यासी होता. मग त्याने त्या दिग्विजय मिळवून आलेल्या सोबत चर्चा केली. तर गावीचे आपले अवघे हरविले. गावातला संन्यास तयाचे मठ, पुस्तक, भांडार, घाणा, मळा, वाडा, वृत्ती हे अवघे तयासी झाले. हे एवढं संन्यासाकडे असतं गावातल्या. काय काय होतं? पुस्तक, भांडार, घाणा, मळा, वाडा आणि वृत्ती. वृत्ती म्हणजे पेन्शन. हे त्याला झालं. तो गोसावी त्या गावात. मग त्या संन्यासाने ताबा घेतला मठावर. हा आपला गरीब गावचा संन्यासी, भोळा भाबडा. आणि मग त्याच वेळेला सर्वज्ञ त्या गावाला आले. आणि मग गावीतून गोसाव्याचे नेले. जी मठापत ते गेले. पुस्तक भांडार गेले. ऐसे दुःख करीत सांगितले. स्वामींना दुःख सांगावं लागलं. जेव्हा माझा आश्रम त्या गावात मठ होता, मठातलं असं सर्व गेलं. आणि त्या गावकऱ्यांनी असं दुःख व्यक्त केलं. पण ते बरा होता भोळा भावडा संन्यासी. आता हा लय ज्ञानी आलाय म्हणाले, शास्त्री दिसते होऊन आलाय. आणि ताबा घेतला आणि ह्याला काढून दिलं. त्याचा काय करावं? सर्वज्ञानी म्हणतात, मग आपण असं करू, मागू ते दोघाही उघाणी करू, आम्ही बघू. सर्वज्ञ म्हणले, असं कोण होतं चर्चेला? आम्हाला काय करायचंय त्यातलं? ते संस्कृत बोलत होते. त्यामुळे ठीक आहे, मग आता दोघांना आपण परत चर्चेला बोलवा, पाहू आपण काय आहे. मग पुढची गावीच्या संन्यासा ते निरोत्तर केले. झाली सभा चालू. सर्वज्ञ म्हटले, ऐसे हे म्हणत असती की गावातल्या संन्यासाला, भोळ्या बाबड्याला. सर्वज्ञ म्हणतात, अहो तुम्हाला येतंय ना म्हणाले, हे बोला बोला. आणि मग अपूर्व अपूर्व पुरे अपूर्व अपूर्व अर्थ पुरायला लागले. महिला पुढची ऐकताना, दंडवरून घालून बसल्यावर स्मरण करताना जेव्हा जसं त्या गावातल्या संन्यासाला अपूर्व अपूर्व अर्थ पुरायला लागला, तसं आमच्या डोक्यामध्ये असा अर्थ अपूर्व पुरूया तुमच्या प्रसन्नतेने. तर आपला एक पक्ष आहे, शास्त्र का अपूर्व विधी. कसा आहे? पक्षपात आहे का? शास्त्र का अपूर्व विधी ते ईश्वरच आहे. या दोन गोष्टीला ईश्वर स्वतः सांगितलं. अपूर्व विधी म्हणजे प्रेमाची क्रिया किंवा जी अपूर्वता आहे. स्वामींना काय 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 प्रेमाच्या क्रिया व्यतिरिक्त अपूर्व. अपूर्व काय? आवडी उत्कंठा कर्म, हे अपूर्व आहे. विधीमध्ये ते गोष्टी पाहिजे. विधी जैसा खळे वैसो असा विचार करला तर, किंवा आता असंही मरणार आहे तसंही मरणार आहे.
वगैरे वगैरे. ते ईश्वर सहाय्य असतं. स्वतः ईश्वराला सहाय्य करतात. पदार्थ मिळवून देणे कुणालाही सांगतील, देवतेला सांगतील, वळणीला सांगतील. काही दुःख संकटातून मुक्त करायचे ग्रामदेवता आहे. 81 कोटी एवढे आहेत ना ओळखणे आणि देवता. बरोबर आहे. देवता आणि करी करवी या वचनाच्या टीकेमध्ये आहे माहिती. अतिपरी ती देवता आणि करी करवी. पण तुम्ही पाहिजे तसे तुमचा अहंकारचा जन्मभर तुम्हाला घेऊन बसला, मग मुश्किल आहे. तो अहंकार येतो बरं. थोडं ज्ञान झालं, कपडे बदलले, ते जायला पाहिजे पण येतो तो. किंकर धर्म निघून जातो. झाडाला फळ आल्यावर झाड वागतं, पण हिचं असं उलट होत. त्याला अहंकार सांगतात. असं वेगळं वेगळं होत. मग हे आठवण देवा श्वास आहे आमच्या पूर्वजांनी पक्षी ठेवलाय तिथे शास्त्रता पूर्वी देवा आता तुम्ही मला अनंत जन्मात ते शास्त्र ऐकवलं, पण माझ्या पुन्हा भेदन घडलेली. मला आता अपूर्व अर्थ तुम्हाला अभिप्रेत असलेला स्फुरत नाही, जीवाला अभिप्रेत असलेला अर्थ स्फुरत. स्वामींचा जेवढा उपदेश आहे ना, काही विधायक उपदेश असतो, काही निषेधात्मक उपदेश, काही विचारपर उपदेश असतात, काही आचारपर. म्हणजे हा डोकं लावतो, हा अनुसरला आणि स्वतः विधीचा निर्माण तेव्हा त्याचा धर्म अनुसरणात जातो. का बरं जातं? गुरुवाक्य प्रमाण. म्हणजे काय झालं ते? का त्याचं अनुसरण भंगलं? त्यांचा प्रमाद केला का? मग तो प्रति ईश्वर झाला. आलं लक्षात? आपण यावरती विशिष्ट बुद्धी आणली आणि गुरुकुळाला आपण सांगितला तो आचार. कोणी डोकंच नाही त्याला, बस मग असाही प्रकार होतो. असं होतो. त्याच्या शिष्य सगळे त्यामध्ये होईल का मग? गुरुश्वास माहिती आता असं म्हणतात किंवा मग रोमणी आता माझे मी बापे सांगितले. तो कोणाचंच ऐकत नाही. पुत्रपाठात बघत माझ्या बापानं रुग्ण ते असा हात वाकडा करून. स्वामींची किती दृष्टांत सांगण्याची कुशळता आहे ना. रुग्ण कुठं आहे, रुग्ण कसा आहे, स्वामी बरं सांगितलं असतं. ह्याला पाठांतर लागतं तुम्हाला एका विषयावरती. मग ते शास्त्र असं रुग्णाचं शास्त्र होऊन जातं, ब्रह्मविद्या. म्हणून अपूर्व पुरे जर स्वामीच्या संन्यासाला गावात तो भोळा भाव नाही, आणि जिथे भाव आहे तिथे अपूर्व स्फुरतो. क्षमाल्यावेचा भाव अपूर्व. ही अपूर्वता आता या फोनमुळे संपुष्टात आली. व्हॉट्सअपमुळे तुमच्या मेंदूतला जो डोपामाइन आहे ना, घटक दरवतो. फोनवर असल्याशिवाय करमतच नाही. असं बेचैन होऊन जातो माणूस. आव्हान आहेत आपल्या पुढे, साधकापुढचं आव्हान सर्वात मोठं असतं सध्याच्या काळात काय असेल तर फोन पासून वाचव. ते अपूर्व आहे ना, असं होत होते. मग अपूर्व पुरे त्या संन्यासाला
अशा प्रकारे तेही ते जिंकले गावातल्याने. मग अवघे देवविले त्यामुळे आले चला पुस्तक भांडार घाणा मळा वाडा वृत्ती हे अवघे तयाशी झाले. स्वामी आहेत ना. मग गावीचे संन्यासी गोसाव्याशी आपला उठा संपाले. हे स्थान मात्र नाही आपल्याकडे. पण आपण जे आठवू शकतो त्या गावातल्या संन्याशांनी ओटा संपला. म्हणून आपल्या देवपूजेचा ओटा आहे. देवपूजा सुरुवात करताना ओटा अगोदर देतात. का बरं? सगळे ओटे तुम्ही आठवा आता. ओटा कोणी कोणी दिलता आठवा. रे नाही परत नाही रे नाही कुठले डोम असं तुम्ही सगळं पाठांतर असते पटपट आठवल तुम्हाला. बायसांचा ओटा आहे ना डोमेरांचा राजमातीचा ओटा विलक्षण पूजा असं बऱ्याच ठिकाणचे म्हणून ओटा वगैरे. तर असा हा ओटा हा एक तुम्हाला भेटला. मासोळीचे आसन कुठं कुठं झालंय एकांतात सगळ्या मासोळा आठवायचं. ते आठवायला तसं ते आपल्या पूर्वजांनी देवाला असं तिथे समाचार दिला. किती शास्त्रशुद्ध पद्धत आहे. धर्म आचरायचे कुशळता. आंबीनाथीचे कर वगैरे राजमठीतलं होतं ना ते. माईमट्टाने तेच पाहिलं. म्हणजे बघा म्हणाले बघा राजमठाचे पर वगैरे गोष्टी ह्या अपूर्व अपूर्व तुम्हाला स्फुरलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ध्यानस्थ बसावं लागतं. मनन चिंतन केल्यानंतर ध्यान, मग लय लीन चालवणे, मग असं जगाच्या वेळ होतात आपोआप. आणि मग स्वामींची समाधी अवस्थेत बोलतात. ही शब्द आहे समाधीमध्ये का नाही. गायत्री मंत्रामध्ये धीमही असा शब्द आहे. धीम तिकडं नाही तुम्हाला तिकडं येत नाही. तर हे असं होतं. मग पुढं पुढं ओटा पाहायला पाहिजे. सगळे ओटे पाहून आला. तुम्ही गेले का ओटे पाहायला. ओटेच ओटे ओटेच ओटे 1650 ओठे तुम्हाला पाहिजे. हा ओठा संपाला आणि मग तेथे आरोग्या झाली. गोसाव्याशी ओट्यावर प्रगुढ झाला आणि मग सर्वज्ञ विजय करू आणली. शेवटी गोसाव्याशी निघू देत नाही. मग गोसावी त्याशी भांडवणी तथा रुसवून विजय रुसले म्हणजे आम्हाला नाही. रुसण्यात भांडण्यात फरक आहे. भांडून रुसता आलं पाहिजे. रुसवून भांडता आलं पाहिजे. रुसण्यामध्ये लढीवाळपणा हक्क, भांडण्यामध्ये तुझे उलट असते. असूया भांडणं. माणसाला रुसावं भांडू नये. गीत आहे ना ते रुसून तसा होतं. कधी पडक्यान कधी घरी वळलो कधी ढोस पुसलो नाही का नाही. कसं आहे ते घरी वळलो. स्वामी आम्ही तुमच्यासाठी घरी वळलो ढोस पुसलो आणि रुसलो पण.
अवसा रुसायच्या आहे ना. अनुक्षणे रुसायच्या, फुगून बसायच्या, रुसफुस करायच्या आणि पुन्हा हे वेळ पडत स्वामीनाथ पुन्हा म्हणे मग साहेब स्वामी स्वामी म्हणाले बया तुम्हाला पाठवलंच नाही ना, काय असं घेवरून गळ्यात कोण रडायला म्हणजे रडणं तुम्हाला दिसलं पाहिजे, रुसणं दिसलं. स्वामी पण रुसलेले कुठं कुठं रुसले स्वामी, बऱ्याच ठिकाणी आहे स्वामी. स्वामी फुगून बसणे बसायला आठवायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी कमळावर रुसलेच ना, नाही रुसायचे. हक्का रुसण्याचा अधिकार असतो. रुसण्यामध्ये गोपिका रुसून बसायच्या कृष्णाला, कृष्ण रुसून बसायचे. गोड बाल गोपाळ रुसण्यात हळूच ते हसणे, हसण्यात हळूच ते रुसणे. कृष्ण महाराजांच्या आल्या मग ते प्रभूंच्याकडे भनातले आहेत रुसायचे जातात. मग तसलं पाणी प्रभू रुसायचे, जनार्दन रुसायचे. 60 वर्ष होते ना पलटण, आहे ना. अशी गोष्ट आहे. लय ज्ञानांचा आता मला सुद्धा लय ज्ञानाची विकृती हे आता चांगलं वाटतं. फटफट फटफट असं फार उधळणा सगळे येतात. रुसले त्याचं येतच नाही म्हणाले का. कैसे पुरुष का देव केला रुसलो आहे. हे काय काळावर रुसले, रुसला आहे ना शब्द आहे का तिथे. त्यांच्यावर काळा रुसला, लोक रुसले. असं हे नवीन नवीन काहीच नाही आहे चिंतन, हे फक्त जोडायचंय, कनेक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला. तुमचा सकाळचा एक प्रहर असाच निघून जातो. 3 ते 6 काय करायचे सांगून, हे स्मरण आहे. मग नंतर प्रसाद सेवा एक प्रहर किती किती आहे नित्यविधीमध्ये, नित्यविधीमध्ये नाही का प्रसाद सेवा आहे. तुम्हाला ती प्रसाद सेवा करावीच लागते. कुठे जा तुम्ही 11 मध्ये फिरा, स्मरण आणि प्रसाद सेवा आहे का. नित्यविधी करत नाही का, करावंच लागते. काही गोष्टी अशा सांगितलेल्या नसतात, त्या समजून स्मरण करणार नाही का नित्यविधीमध्ये तो करायच लागेल त्याला. नित्यविधी म्हणजे तो भेट सांगा सुश्रुत्या करेल. स्मरणाशिवाय त्याला ते करू वाटेल कसं. स्मरण आहे, प्रसाद सेवा केलं तर त्याला अपूर्व स्फुरेल. प्रेमाचा विधी आहे ना, प्रसाद सेवेशिवाय तो प्रेमाचा विधी कसा तुम्हाला येत नाही. करूच वाटणार नाही, तुम्हाला पाणी देऊ वाटत नाही. साधं तर कपडे जायचे, संडास काढायचा आहे, तिथे आपलं कुठलं काय योग येत नाही. लहान वडील काय म्हणले का भांडायचा, विश्वाचा पती परमेश्वर तुझं सगळेला करू काय, तुझं पिटुकल्या जीव आहे असं नाही म्हणलं. ते एक वेगळा भाग आहे. ते करण्यासाठी तुम्हाला एक प्रहर प्रसाद सेवा आदेवत आहे. ध्यानाच्या बाबतीत आपण कमजोर आहोत. ध्यान धारणा लय आणि समाधी. प्रसाद सेवेमध्ये ध्यानाच्या पुढच्या अवस्थेत समाधी अवस्थेत जाऊन प्रसाद सेवा करायला.
भटवा सहज म्हणून गेले, प्रसाद रे प्रसाद. कळलंय का तुम्हाला बोललेलं काय पण? नवगावाला म्हणले, रुपये प्रसादी प्रसाद बांधतेस का? नाही, प्रसाद सेवा कठीण पुस्तक आहेत. प्रसाद वंदन वेगळं आहे बरं का, तुम्ही जे समजून राहिले तुम्हाला, तुम्ही गप बसले मी समजलं. तुम्हाला प्रसाद वंदन म्हणायचंय का? कसं नाही, हे 500 स्थळात नाही आहे ना, विषयच नाही ना. 500 स्थळ शिकल्यावर हा नवच आहे. प्रसाद वंदन म्हणजे प्रसाद सेवा आहे. हा, मग काय आहे की प्रसाद सूत्रपाठामध्ये काय आहे? तर अशा प्रकारे हा ओटा आणि स्वामी रुसले आणि निघाले बाबा तिथून संन्यासा जे केले. आता या लेचा थोडक्यामध्ये भावार्थ आपण पाहूया. या परंपरेने या शाळेत पाठ आहे, त्याच्यामध्ये तो जो शास्त्र शिकून आलेला शिष्य आहे तो पण याच गुरुचा शिष्य आहे. तो शास्त्र शिकायला गेला, त्याने आपले गावकरी सांभाळले, मठ सांभाळले, झाडो मारला, आडानेच राहिला. दोन्ही गुरु भाऊ आहे आणि दोघांमध्ये हे भांडण आहे गादीसाठी, म्हणतीसाठी. आणि मग अशा वेळेला सांभाळ करणारा श्रेष्ठ असतो, हे स्वामींनी दाखवले. जो समाजाला सांभाळतो, जो मठाला सांभाळतो, तो श्रेष्ठ आहे. नुसतं विद्वान माणूस श्रेष्ठ नाही आहे स्वामींच्या दृष्टीने. जो सेवा करतो गावातल्या लोकांची, आणि आपला संप्रदाय खरं याच लोकांनी सांभाळ आहे बरं. खेड्यामध्ये जे ग्राम महात्मे आहेत ना, जय देवा त्यांचा फार उपकार आहे की नाही. मठात राहणं, त्या गावाला वळण लावतात, लेकरांना वळण लावतात, दंड सांभाळतात धर्म, आणि अगदी गोंडस गोंडस बोलतात. बाई तुम्ही आल्याच नाही का, मला किती खत वाटली. हे सूत्रपाठात नसते असलं. काय आयडिया आलीच नाही, ते गावातल्या मठात गंमत असते. आणि मग तो खरा साधू तो आहे की तो सगळा आपला धर्म संगोपन करतो. पाटील आल्यावर पाटलं तसंच बोलावं लागतं. गावातल्या मठात राहणं लय अवघड असते बरं, सगळा निरोध सहावा लागतो. पाटील कधी आले तर या पाटील, या पाटील. वहिनी आल्याच नाही मग साहेब. आणखी लग्न कार्य असतात गावात, मेलेले असतात. तुम्ही गाव महात्मे म्हणून पाहूनच बघा, धन्य त्यांचा असा सत्कार सोहळा समारंभ ठेवला, त्यांना खरंच पद्मश्री अवॉर्ड दिले पाहिजे. हा उपस्थित वर्ग आहे ना पंथा, त्यांना एक सन्मानात स्थान दिलं पाहिजे. गावातल्या खेडेबाया त्या बाया असतात, साधू बाया, काय वजन असतं त्या वाचांचं बाप खेड्यामध्ये, खूप वजन असतं. अक्काने सांगितले, पाटील बाबा आले, 50 पोते गहू उद्या ह्या बाबांना. हो आता होळी बाया, पण ते गावात सगळं प्रेम असतं. आता तुम्हाला वाटतं की पोतीच्या वेळेस काय चालू आहे की नाही, हे पण आलं पाहिजे हा जीवनात. तो गावातला संन्यासी असा आहे, त्याने गाव लावून ठेवलेले आपल्या बाजूला, जाणीवपूर्वक नाही लावलेलं, धर्माचं म्हणून त्याच्यावर प्रेम करतात लोक. दोन्ही भाऊ आहेत, एक असा आहे एक तसा आहे. हा शास्त्री होणारा, MA होणारा, तो डॉक्टर झालेला साधूला जर साधं पुकारलं ना, पूजनीय असं म्हणलं तर तो म्हणतो खालून, हो मी डॉक्टर झाले, डॉक्टर म्हणा मला.
माझा अनुभव सांगतो मंचावरचा. मला डॉक्टर म्हणायचा, ही उपाधी घ्यायला मला खूप कष्ट पडले. का ते बुवा का ते सांगतात मला. तर हे असं होतं उपाधी. तर त्या संन्याशांमधलं भांडण सर्वज्ञानी त्या अज्ञान अडाणी साधूला जी स्फूर्ती दिली, अपूर्व स्फूर्ती दिली. तर तिथे कवन व्यापारला अशा वेळेला दोन्ही लीळा समान आहेत. कालची लीळा अशीच आहे, आजची पण अशाच अर्थाने. तिथे ओळखणीचा व्यापार केला का ईश्वराचा सकळ हे व्यापार शक्तीद्वारा. तरी कवन कंची ओळखणे, मग तयाच्या ध्येयाभिमानीच्या सागात ते ओळखणे. हे मस्त गंमत आहे. ध्येयाभिमानी देवता आहे ना, त्याच्या साजात ते कितीच ओळखणे. तर त्या ओळखणीला ज्ञान असतं की प्रकृती कोणती, याचा स्वभाव कोणता, आणि ह्या आता कुठं सहाय्य करायचंय मला, तिला सगळं स्वामींनी सांगितलेलं असतं. ती पुरवते अंतःकरणात. ती दुःख देऊ शकते ना, ही दुःख देते. फुटक्रिया भोगवे, सुख दुःख संपादेल तुम्हाला, ही देहाभिमानी. ओळखणी नावाची देहाभिमानी दैवराटीतलं कार्य करेल, ती पण तुम्हाला सुख दुःख देईल. शोभ म्हणजे काय दैवराटीतला? हा शोभ असतो. तुम्ही एखाद्या साधूची निंदा केली, समोर केली, मागं केली, त्या तुमच्या देहाभिमानी ओळखणीला म्हणतात. एक परमार्गाची ओळखणी वेगळी, तुमची ओळखणी वेगळी. मार्गाचे रक्षण करणारी जी समर्थ आहे ती होणार. आणि या सगळ्यांचे सेन्सर लागलेले आहे. तुम्ही असं कधी समजू नका की अंधारात निंदा केली माहीत पडत नाही. त्या जीवाला नाही माहीत पडणार, पण ओळखीला लगेच माहीत पडतं बरं. 81 कोटी एवढ्या ओळखण्या असतात, त्याला माहीत पडतं हा निंदा करायला. बरं का, हा समोर एक वागतो, मागे एक वागतो. बर, ठीक आहे. मग करायचा का शोभ सुरू? सेनापतीचा शोभ वेगळा, प्रसादाच्या ठिकाणी तुम्ही काय गडबड केली तिथला शोभ वेगळा, गृह सहज उपकारक निमित्ताच्या ठाई तुम्ही मंगळ केला तो शोभ वेगळा. आणि म्हणून आपण दुःखी का आहोत हे कारण असतं. मग लोक विचारतात, बाबा साधूला दुःख कसं? आता ह्यानं ज्ञानात जोडलं ना हे सगळं, मग ते वापरतात, ते सोडत नाही तुम्ही. ज्या राष्ट्राची स्वामींचं कसं वचन आहे, समूळाची विनष्टती होईल. आचार्य म्हणाले, मी वारते तो मराठावर. हे असं आहे ते निरवंश होईल म्हणाले. असं कितीतरी आहेत, मोठी छोटी आहे ना, प्रमाण आहे त्याला. खाईन रे खाईन निरवंशच करून टाकते सगळे. व्यापाराचे मुलं म्हणाले, सध्या आता तर फक्त आजारीच पडले. हे इशाळवाचे स्वामींचे असे वचन मोठे आहेत की नाही. हे तर निराभिमान स्वाभिमान. स्वामी सर्वज्ञ म्हणाले, हे असे असं स्वामी रक्षण करतात. तो दैवहाटीतला आहे, तो जो आहे ना, त्याला इथे अनार्जित लीळा दिलेली आहे. अनार्जित लीळा केलेली आहे, अद्भुत लीळा आहे. खालची लीळा अद्भुत आहे, आता शास्त्राच्या संबंधात लीळा करणं खूप कठीण असतं. अनार्जित आहे, ती ग्रहणा केली असते.
दान तर दिलेलंच आहे स्वामींनी आता ऑलरेडी. आवरातला असं की परातला असं स्वामींना दिलेला करावी लागते. अनार्जित आहे ना ते, म्हणून तर आपण स्वामींना अनार्जित दाता, अर्जित दाता आणि अनार्जित दाता म्हणून त्याच्या ती क्रिया तो दैवघाटीतला आहे. हा जो गावातला संन्यासी आहे ना, दैवराहाटीत येऊन विकल्पजनित क्रिया केलेल्या आहे. पण इकडे कणाव आहे, इकडे कणकी, म्हणून इकडलं सारखं कणकीमुळे बसलाय देवतेची सेवा करत. कणवा एवढी मोठी कणव आहे, परमार्गाला एवढं तोषवलंय त्यांनी मागील प्रमादात, मागील सृष्टीच्या देहांतरात पडला, सृष्टी अंतरात पडला. हा संन्यासी कुठला आहे हे सखोल चिंतन करावं लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारचा हा अंतराय घेऊन आलेला आहे. पण मागे केलेलं कर्म, दैवराहाटीत केलेलं त्याचं गोमट आता इथे आलं. सर्वज्ञानी ओट्यावर फोड काय स्वीकारला, त्याच आरोग्य काय घेतली आहे ना, त्याची सेवा स्वीकार केली आणि त्याच्यावर रुसली. आता इथे रुस नाही, स्वामी रुसले. कसे रुसले असतील स्वामी, स्मरण करा बरोबर. स्वामींच्या डोळ्यात आसू आले. तू कोण होता? अरे मी तुला ज्ञान दिलं. इथे आलाच म्हणाले, इथे आला पण मी आलो ना तुला भेटायला. जाऊ पुढे सृष्टी तुला प्रेम देईल. चल घाल मला जेवायला, दे. तुला वाटा देतो, तुला वाडा देतो. नाही कोणीतरी भांडण सोडवले जातं, नाही का नाही. कोणाचे संन्यासाच्या आज आपल्या दैवरातीतलं यांनी भांडण सोडवलेलं आहे, उपयोग गेलेला आहे परमार्गाचा. म्हणती योग्य माणसाला म्हणती दिलेली आहे. हा मोठा यजमान असेल आहे का नाही, हजार नाही संसारात केला असेल तिकडलं कर्म विकल्प, पण इकडे पण काम केलं ना त्यांनी. पाटील असेल हा गावचा, चांगलं पण काम होत असतं पाटलाच्या हात ना, असं वाईटच होतं, दोन्ही होतं. ते करावं लागतं, हेही करावं लागतं. म्हणून हा जो पराजित मठ प्रतिष्ठा साधू स्वामी रुसले, की स्वामींना दुःख आहे. म्हणजे अरे तुझा उद्धार करायचा होता मला. अरे 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 तुझी चेंबर ठीक आहे, माझ्याकडून तुला हेच हवं होतं का? मी तर अनार्जित जात आहे, तुला पुन्हा संबंध द्यायचा होता, आता दिला, पण आता दिलाय खालच्या लेवलचा. घे वाडा, घे मोठ घे. आणि काय होतं ते खरं घाणा घाणा आता गाडी देतील पण वस्तूंचं स्थित्यांतर होत राहत. त्याला गाई म्हशी असतील, आता इथं कुठे देतील, बुलेट देतील, जाय हे घे बर. आणि काय पाहिजे, एसी, बर एसी देऊन काय. शहरात मठ पाहिजे, बर शहरात 2 एकर, बर 2 एकरचा घे. स्वामी नानाजी जात आहेत ना, ते द्यायला स्वामींना काही वाटत नाही. आतून नातं बिघडलेलं स्वामी, तू आम्ही ह्याच्यासाठी थोडीच केलं सृष्टी. सृष्टी तर मी माझ्या उद्धारासाठी केली ना. तू काय मागितलं रे? सोबत मी काय मागितलं नाही ना, ते पैसा मागितला, मठ मागितला तो इथंच राहील ना. मरने के बाद क्या करेगा, मरने के बाद ऐसी कोई सुविधा नाही. माझ्यासारखा भेटल्या स्वामीसारखं मरणानंतर तुम्ही एवढी काही व्यवस्था करा बरं. हे पैसे सोबत आले नाही, सोनं आणत्या बिनत्या.
आणि तो देऊ पूजेस पेट्या घेऊन तो सोबत नेल्यावर आला असं म्हणते आता हे काय करायचं इथे कशासाठी आला होता इथे इथे तुला अडचण होऊन यावं लागलं गवाळच घेऊन आला तर ह्या असा हा संन्यासी आणि मागचा एक संन्यासी असे दोन संन्यासी स्वामींना भेटलेले आहेत की नाही त्याच्यापैकी आपण कुठले संन्यासी आहे बघा आणि मग आता इथे आपण थांबायला काही हरकत नाही की नाही दंडवत